छनक छनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. आज ई प्रसारण लँग्वेज टॉक्स मध्ये आपल्या बरोबर आहेत सकाळतर्फे देण्यात येणाऱ्या आयकॉनिक प्रोफेशनल्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार प्राप्त अमृत महोत्सवात पदार्पण केलेल्या प्रसाद प्रकाशनच्या संचालिका तसेच लेखिका, कवयित्री आणि संस्कृतच्या अध्यापनासाठी विविध योजना राबवणाऱ्या सौ उमा जोशी बोडस. त्यांना भाषेचा, प्रकाशन व्यवसायाचा अतिशय समृद्ध वारसा त्यांचे आजोबा थोर कथाकार य गो जोशी तसेच त्यांचे वडील मनोहर यशवंत जोशी यांच्याकडून लाभला आहे. लहानपणापासूनच उमाने वडिलांना या कौटुंबिक व्यवसायात मदत केली आणि आता हा व्यवसाय ती समर्थपणे सांभाळते आहे आणि वाढवतेही आहे. त्यांचा हा प्रवास जाणून घेऊया. उमा, तुझे स्वागत. नमस्कार. उमा, तुला भाषांचा, संपादनाचा, प्रकाशन व्यवसायाचा अतिशय सुंदर वारसा लाभला आहे. कसं वाटतं ग तुला? खूप अभिमानास्पद वाटतं. आपले प्राचीन ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याची यामुळे संधी मला मिळाली. अनेक वेगळ्या गोष्टींचा परिचय झाला. भाषेत रमणं, संपादनाच्या निमित्तानं तिच्यावर काही एक छान विचार करून काम करता येणं यासारखी दुसरी मजा नाही. प्रकाशन व्यवसायामुळे ज्येष्ठ व विद्वान लेखक व त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छिणारा सर्वसामान्य वाचक यांना जोडण्याची संधी मला मिळाली. वाचक हा अर्धा लेखकच म्हणायला हवा, कारण त्याशिवाय त्याला भाषेची मौज समजत नाही. याबद्दल बोलताना मागे बाबांनी एकदा एक छान किस्सा सांगितला होता. आता तो कोणाचा आहे ते नाही मला आठवत, पण तो असा की श्रोते कवीची तारीफ करत असतात आणि कवी श्रोत्यांबद्दल कृतज्ञता वारंवार व्यक्त करत असतो. तर तेव्हा तिथे एक ज्येष्ठ कवी उपस्थित असतात. ते सांगतात, अरे असं नाही, कवी म्हणजे बोलका रसिक असतो, तर रसिक म्हणजे मुका कवी असतो. तेव्हा प्रकाशक म्हणून मला दोन्ही भूमिका जवळून बघायला मिळाल्या, याचा मला खूप आनंद वाटतो. आणि आनंद मला अजून एका गोष्टीचा असा वाटतो की हा व्यवसाय अतिशय सात्विक आहे, कारण प्रसाद प्रकाशन हे धार्मिक आणि सांस्कृतिक प्रकाशने करत असतं, इंडॉलॉजी बद्दलची प्रकाशने करत असतं. तर त्याच्यामुळे माझा जो सगळा संबंध येतो तो अतिशय सात्विक व्यक्तींशी येतो. त्याच्यामुळे मला या व्यवसायामध्ये सगळे जे अनुभव आले तर ते सगळे खूप चांगले आले आणि त्याचाही मला हा खूप आनंद होतो. आणि तुला वडील आणि आजोबा दोघांचाही एवढा छान वारसा लाभला आहे आणि सहवासही लाभला आपला, तर त्यांच्या काही आठवणी सांग ना. आजोबांच्या आठवणी लोकांच्या खूप स्मृतीत आहेत आणि अजूनही लोक आम्हाला भेटत असतात असं आठवणी सांगणारे. प्रसाद प्रकाशन संस्था आणि प्रसाद मासिक यांची स्थापना कधी झाली ग? 1 ऑगस्ट 1947 साली यगो जोशी, नंतर स. जोगळेकर आणि गुरुवर्य मामा दांडेकर म्हणजे सोनोपंत दांडेकर हे संत होते. या तिघांनी मिळून प्रसादची स्थापना केली आणि नवोदितांना प्रोत्साहन देता यावं आणि म्हणजे त्यांच्या पहिल्या संपादकीय त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रसादची ध्येय व धोरणे काय असतील तर नवोदितांना प्रोत्साहन देणं, पण त्याचबरोबर लोकांना जे हवं आहे ते आपण देणार नाही आहोत, तर लोकांना ज्याची आवश्यकता आहे ते आपण द्यायचं आहे. या उद्देशाने प्रसादची स्थापना झाली आहे. या व्यवसायातील तुझी ही तिसरी पिढी आहे ना? हो, ही माझी या व्यवसायातील तिसरी पिढी. अरे वा, खूप छान. उमा, तुझे शिक्षण वाणिज्य अर्थात कॉमर्स विभागात झाले ना, आणि तू व्यवस्थापन शास्त्र शिकली आहेस. मग भाषा, लेखन, कवी किंवा काव्य प्रकाशन इकडे वळायचं कसं ठरवलंस तू? ऍक्च्युली खरं सांगायचं तर मी प्रकाशन व्यवसाय, भाषा, लेखन हे सगळं करणार हे फार फार लहानपणी ठरलेलं होतं.
त्याच्यामुळे बाबांनी मला हे सगळं शिकवण्यासाठी मी अगदी 7वीत होते. पण मला संपादन शिकवता यावं म्हणून त्यांनी आम्ही किशोर भारताचे ही एक छोट्या लहान मुलांच्या किशोर कादंबरीकारांची एक सीरियल प्रकाशित केली होती, एक मालिका प्रकाशित केली होती. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या प्रांतातली लहान मुलं घेऊन त्यांचं सगळं चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. तर ती पुस्तकं त्यांनी मला वाचायला दिली. त्यांनी सांगितलं, की "तू हे वाच. तुला यातलं काय आवडतं ते तू मला सांग. काय नाही आवडतं तेही तू मला सांग. पण काय तुला आवडतं ते तुला मला सांगता आलं पाहिजे आणि काय नाही आवडत तेही मला सांगता आलं पाहिजे." मग त्याप्रमाणे मी खूप प्रयत्न करून मी 7वीच्या माझ्या वयाच्या मला जे काय सुचलं ते मी सांगत गेले. पण मग बाबा तिथे थांबले नाही. मग मग तू हे कसं बदलशील? असं करून त्यांनी माझ्याकडनं त्या प्रत्येक पुस्तकावरती काम करून घेतलं आणि तेव्हापासून मला त्यांनी संपादन कसं करायचं ते शिकवलं. त्याच्यामुळे माझी भाषा खूप सुधारत गेली. मग मलाही असं वाटायला लागलं, की आता आपण लिहायला पाहिजे आणि लेखनाचा वारसा दोन्हीकडनं आलेला आहे. म्हणजे आजोबा लेखक होते, वडील लेखक होते, माझी आई लेखिका होती. अ, आईची आई पण माझी लेखिका होती. त्याच्यामुळे ते सगळीकडनं लेखन तर आलेलंच होतं. त्याच्यामुळे भाषा आणि लेखन प्रकाशन हे मी करणार हे तर फार आधी ठरलेलं होतं. पण वाणिज्य शाखेकडे मात्र मी यामुळेच वळले. म्हणजे असं, की तुम्हाला जर का व्यवसाय करायचा असेल, तर भाषा आणि लेखन प्रकाशन हे बाबा माझ्याकडनं एकीकडे करून घेतच होते. पण तो चालवण्यासाठी जे शास्त्रशुद्ध ज्ञान पाहिजे, व्यवसायाचे ज्ञान पाहिजे, तर ते मला मिळावं म्हणून मी वाणिज्य शाखेकडे गेले. अरे वा. त्यासाठी मग मी पुढे व्यवस्थापनशास्त्र शिकले. असं हे मला करायचं आहे म्हणून मी ते शिकले, असं उलटं आहे. क्या बात है. खूप छान. प्रसाद प्रकाशनचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे ना ग? हे आमचं 75वं वर्ष चालू आहे आणि कोरोनामुळे तर फारसं काही करता आलं नाही. पण तरी सुद्धा जास्तीत जास्त काही करता आलं, तर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने करायचं असं मनात आहे. पण आता बघूयात कसं काय होतंय ते. तुम्ही जे ग्रंथ प्रकाशित करता तर त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांग ना थोडी. हो, अगदी 75 वर्षाचा उल्लेख आता मला येऊन गेला, तर मी थोडेसे सुरुवातीपासून आपण कसं-कसं काम करत गेलो आणि काही जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते प्रकाशित कसे करत गेलो, असं मी थोडेसे सांगते. आणखी काही त्या ग्रंथाच्या मागच्या गमती-जमती पण सांगते. अ, आपण संस्कृत इंग्रजी शब्दकोश प्रकाशित केलेला आहे. तो 3 खंडांचा भला मोठा प्रकाशित तो कोश आहे. तर या कोशाचं काम सुरू झालं ते 1901 साली. चिंग कर्वे आणि गोडे यांनी ते काम सुरू केलं होतं. त्यानंतर आधी त्यावेळेला त्यांच्याबरोबर वेगळे कोणी लोकं होते. मग त्यानंतर कर्वे आणि गोडे यांनी ते काम ते पुढे न्यायला सुरुवात केली. कारण ते पहिल्या पिढीमध्ये ते पहिल्या टप्प्यात ते काम पूर्ण नाही झालं कारण खूप मोठं काम होतं. मग असं करत 52 साली एकदाचं त्या कोशाचं काम सगळं संपलं. मग कर्व्यांनी असं ठरवलं, की आता एवढं आपण 50-52 वर्ष आपण या कोशावरती काम करतो आहोत. आता ते प्रकाशित झालं पाहिजे, त्याचं पुस्तक झालं पाहिजे. मग ते कसं करायचं तर ते काही प्रकाशक नव्हते किंवा काहीच नव्हते. पण अशा प्रकारचे काम प्रकाशित करायलाही कोणी तयार नव्हतं. मग त्यांनी असं ठरवलं, की ठीक आहे आता आपणच हा कोश प्रकाशित करू. म्हणून मग त्यांनी ₹20,000 कर्ज घेतलं आणि ते कोश प्रकाशित करायचा असा त्यांनी विचार केला. पण प्रकाशक नसल्यामुळे आणि इतर कुठल्याही गोष्टीमुळे त्यांना ते काम कसं पुढे सुरू करायचं हेही कळेना. आणि आजच्या काळात 20,000 ही रक्कम जरी अगदीच छोटी असली, तरी 1952 मध्ये त्या रकमेला फार मोठी व्हॅल्यू होती. मग बाबांची आणि त्यांची भेट झाली. मग आजोबांची आणि त्यांची भेट झाली, बाबांची नाही. मग आजोबांनी म्हणजे यगो जोशींनी त्यांना सांगितलं, की "बुवा प्रकाशन करणं हे माझं काम आहे. कोश करणं हे तुमचं काम आहे. तेव्हा माझं काम आता मी करतो. तो कोश आहे तो तिन्ही खंडामध्ये मी प्रकाशित करतो." मग त्यानंतर त्या कोशाचं डी काम सुरू झाले. पण तेव्हा सगळं खिळा-जोडीने ते काम व्हायचं. त्याच्यामुळे हा जवळ 1200 म्हणजे 3,500 पानांचा तो कोश आहे एकंदरीत 3 खंडांमधला. तर ते सगळे त्याचं म्हणजे जुळणी वगैरे ते सगळं होऊन तो प्रत्यक्षात तो प्रसिद्ध व्हायला 60-61 साल उजाडलं.
मग आता एवढं सगळं महाप्रचंड आवाढव्य काम झालेलं आहे, तर आता ते तशाच व्यक्तीच्या हाताकडनं प्रसिद्ध व्हायला पाहिजे. हो. कोणाच्या हातनं प्रसिद्ध करायचं? तर मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ते प्रकाशित करायचं असं ते ठरलं. मग आता ते येतील की नाही हे माहिती नाही, पण मग आपण बघूया म्हणून मी त्यांना पत्र पाठवलं आणि ते आले. मग त्यांच्या हस्ते त्या खंडांचं प्रकाशन झालं. बर. आणि नंतर त्यावेळेला जोशी म्हणजे मनोहर जोशी म्हणजे माझे वडील ते तेव्हा 21-22 वर्षाचे होते, 21 वर्षाचे होते. ते नुकते प्रसादमध्ये जॉईन झाले होते आणि 2 वर्षांनी आजोबा गेले म्हणजे 63 साली. मग तिथून पुढे वडिलांनी सगळं काम सुरू केलं. मग तोपर्यंत प्रसादमध्ये धार्मिक वाङ्मय प्रसिद्ध होत होतं. खूप वेगळ्या वेगळ्या मालिका तिथे प्रसिद्ध झाल्या. जीवनाचा नवा विचार, कृष्णमूर्तींचं समग्र वाङ्मय, वाद विवेचन माला ही एक वेगळीच माला त्यावेळेला प्रसिद्ध झाली होती. पण त्याच्यामध्ये वाद म्हणजे ईश्वरवाद, अध्यात्मवाद असे जे सगळे वाद जे वेगळे वेगळे आहेत, ते प्रत्येक वादावरती एक पुस्तक अशी वेगळ्या वेगळ्या वादांच्या मालिकेचा तिथे आधी अंकातून मालिका आणि मग नंतर त्याचे ग्रंथरूपात प्रकाशन असं झालं. तोपर्यंत कथा, कादंबऱ्या हे काही प्रमाणामध्ये प्रसादमध्ये प्रकाशित होते. पण बाबांचा पिंड हा संपूर्णपणे धार्मिक होता. तर त्याच्यामुळे त्यानंतर प्रसाद हे पूर्णपणे धार्मिक झालं. बर. पण त्यानंतर बाबांनी असं ठरवलं की बाबांच्या कालखंडाचा हा थोडासा इतिहास आहे, कारण ते त्यांच्या काळातले ग्रंथ आहेत. दैवत अंक ही एक वेगळी संकल्पना त्यांनी सुरू केली. म्हणजे ऑगस्टला आमचं वर्ष सुरू होतं म्हणून मग आमचा वर्षारंभ विशेषांक हा एका विशिष्ट दैवतावरती आधारलेला असा काढायचा असे त्यांनी ठरवलं. मग त्याच्यामध्ये शिव, शक्ती, गणेश, शंकर, सूर्य असे वेगळे वेगळे दैवत घेऊन त्यांच्यावरती अंक झाले. मग त्या अंकांची पुस्तकं झाली. मग तोपर्यंत बाबांना असं लक्षात आलं की लोकांना आपल्या प्राचीन ग्रंथांबद्दल खूप उत्सुकता आहे. पण म्हणजे वेद, उपनिषद हे सगळं काय हे सगळं त्यांना समजून घेण्यामध्ये खूप रस आहे. पण प्रत्येकाला संस्कृती येत नाही आणि प्रत्येकाला इच्छा असली तरी तो ते काही वाचू शकतो असं नाहीये. मग आता या सगळ्या वाचकांसाठी आपण काहीतरी काम करायला पाहिजे. म्हणून मग बाबांनी आपले वेद, आपली उपनिषदे ही योजना सुरू केली आणि कालांतराने त्याच्यामध्ये आपली पुराणे ही पण सामील झाली. प्रण जोशी आणि सकृ देवधर या दोघांनी मिळून ही संपूर्ण योजना लिहिली. या निमित्ताने एक वेगळी प्रकाशन विश्वामध्ये एक वेगळी योजना प्रसादने पुढे आणली. ती अशी की त्या काळात सुरुवातीला 4,000 रुपये तुम्ही प्रसादकडे ठेव म्हणून ठेवायचे आणि ठेवीचं व्याज म्हणून तुम्हाला ते सगळे ग्रंथ मिळतील आणि विशिष्ट काळानंतर तुमची ठेव तुम्हाला ती परत मिळेल. म्हणजे 5 वर्षांनी ती परत मिळेल. अशी ती योजना होती. तर लोकांनी या पद्धतीचं ही योजना अशी कधी चाललेली नव्हती. त्याच्यामुळे मग नंतर मग विदर्भ मराठवाड्याने हीच योजना रामायण महाभारतासाठी राबवली. मग त्यानंतर पुराण आली. पण या वेदोपनिषदांचं दरवर्षी एक संच 5 पुस्तकांचा एक संच असे दरवर्षी प्रकाशित होत असे. मग हे सगळे प्रकाशन समारंभ हे महाराष्ट्रात आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. कारण या वेद, उपनिषद, पुराण या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे ज्या सुरुवातीच्या काळामध्ये 10,000 सभासदांचे ज्या योजनेमध्ये झाले होते त्या सगळ्यांना असं वाटायचं की या संचाचं प्रकाशन आपल्या शहरात व्हावं. मग लोक बोलवून तिथे एकेका संचाचं प्रकाशन करत असत. पण ते झाल्यानंतर मग लोकांची मागणी होती की आता आम्हाला शंकराचार्यांचं वाङ्मय समजून घ्यायचं. म्हणून मग आदी शंकराचार्यांचं संपूर्ण वाङ्मय, श्लोक अर्थ अशा पद्धतीने आपण ते सार्थ प्रकाशित केलं. मग लोकांना असं वाटत होतं की संस्कृतमध्ये कितीतरी सुंदर काव्य आहेत, नाटकं आहेत, कालिदास, भास, भवभूती त्यांचं सगळं वाङ्मय आहे. तर हे सगळं वाङ्मय आपण समजून घ्यायला पाहिजे. मग ते सगळं प्रकाशित करायचं असं ठरलं. या दोन्ही योजनांच्या निमित्ताने मराठीतले अनेक थोर लेखक प्रसादच्या लेखक परिवारामध्ये सामावले गेले. अंजलीताई परवते, राम शेवाळकर, मेघश्याम सावकार, श्रीभा वर्डेकर, नंतर मधुकर अष्टीकर असे नंदकुमार मराठे,
चंप भिशीकर असे कितीतरी अनेक अनेक जे लेखक आहे, जे जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अगदी तज्ञ म्हणून समजले जातात. तर असे अनेक लेखक या योजनांमुळे जोडले गेले. खूप प्रतिसाद मिळाला. लोकांना ही पुस्तकं अतिशय आवडली. अजूनही आवडतात. मग त्यानंतर मग समर्थ रामदासांचं संपूर्ण वाङ्मय हे एकत्रित असं कुठे उपलब्ध नाही. म्हणजे आहे, पण त्याचा अर्थ कळत नाही. बरं ते 350 वर्षापूर्वीचं मराठी. त्याच्यामुळे ते लोकांना तसं पटकन समजत नाही. पण त्याच्यामुळे ते 350 वर्षापूर्वीचं मराठी संपूर्ण देणं हे आवश्यक वाटत होतं. त्याच्यामुळे परत श्लोक अर्थ अशा पद्धतीने त्यांचं संपूर्ण वाङ्मय आपण एकंदरीत 11 खंडांमध्ये प्रकाशित केलं. त्यातलं शेवटच्या एका खंडाचं काम चालू आहे, पण ते होईल. असं करत करत या संपूर्ण म्हणजे प्राचीन भारताची नव्याने ओळख असं सूत्र धरून आपण ते काम करतो. आणि त्याच्यामुळे ज्याला आपल्या साहित्याचा ठेवा म्हणतो, असे हे सगळे ग्रंथ या निमित्ताने प्रकाशात आले. मग आपण योजना हातात घेतली, ती म्हणजे आपली शास्त्र संपदा. आपण असं म्हणतो, की ते काय नाही पुराणातली वानगी पुराणामध्ये, ते काय सगळं काही खरं नाही. आपण म्हणतो आपल्याकडे असं होतं, आपण म्हणतो आपल्याकडे तसं होतं, विमानं होती आपल्याकडे, राम विमानाने आला होता. पण ह्याच्यावरती या सगळ्याला लोक कविकल्पना म्हणून समजतात. ते प्रत्यक्षात कसं असेल असं कोणाला वाटत नाही. तर आम्ही जो ही सगळी प्रकाशनं करत असताना आम्ही जो काय आमचा अभ्यास होत गेला, आपोआप होत गेला. आम्ही अभ्यास करायचा म्हणून अभ्यास केला असं नाही झालं. पण या सगळ्या योजनांचं काम करताना तो आपोआप होत गेला. मग असं लक्षात येत गेलं, की हे सगळं कसं करायचं हे सांगणारे शास्त्रग्रंथ उपलब्ध आहेत. मग असं वाटलं, की आता ही जी सगळी शास्त्र आहेत, तर ही आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणून मग आपली शास्त्र संपदा ही योजना आपण सुरू केली. आणि या योजनेमध्ये आपण 30 शास्त्र जी पूर्णपणे संस्कृतमध्ये आहे आणि जी आपल्या रोजच्या आयुष्याशी अतिशय जवळनं निगडीत आहेत, अशी 30 शास्त्र आपण निवडली आणि त्याच्यावरती आपलं काम चालू आहे. यातले 5 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मूर्तिशास्त्रामध्ये प्रकाशित झालेले आहे. सूर्यशास्त्र म्हणजे काय? तर स्वयंपाक करण्याचं शास्त्र. तर ते शेफला काय माहिती असतं, की अमुक एक रेसिपी कशी व्यवस्थित करायची. असं तो शेफ व्हायचं नव्हतं. तर सूर्यशास्त्रामध्ये स्वयंपाक कसा करायचा हे तर महत्वाचं होतंच. पण त्याबरोबर या सूर्यशास्त्रात असं म्हटलं गेलेलं होतं, की जो सूदकार आहे म्हणजे जो स्वयंपाक करणारा आहे, तर त्याला 3 गोष्टींचं ज्ञान आवश्यक आहे. एक म्हणजे आयुर्वेदात, दुसरं म्हणजे तो काही वैद्य नाहीये. पण त्याच्यामुळे तो काही समोरच्या माणसाची नाडी हातात घेऊन नाही तपासू शकत. मग त्याला बघून कळलं पाहिजे, की समोरच्या माणसाची तब्येत नक्की कशी आहे. ती पाहून त्याप्रमाणे त्याला मेनू प्लॅन करता आला पाहिजे. आणि ते जेवण जेवल्यानंतर तो जो मनुष्य आहे तर तो तंदुरुस्त झाला पाहिजे. आणि नुसतं तेवढंच नाही, तर ते जेवण आहे तर ते काही औषध नव्हे. तर त्याच्यामुळे म्हणजे ते एक प्रकारे औषध आहे. पण ज्याला आपण काढा वगैरे असं म्हणतो तसं ते औषध नाही. तर ते स्वादिष्ट असलंच पाहिजे. त्यामुळे स्वादिष्ट पण तरी तुम्हाला आरोग्य संपन्न करणारं जेवण समोरच्या माणसाची प्रकृती ओळखून त्याला ते करता आलं पाहिजे. आणि हे ज्याला जमेल त्याला सूर्यशास्त्रामध्ये सुदरात म्हणजे सुदांचा राजा अशी पदवी देण्यात आलेली आहे. अशी वेगळी शास्त्र आपण ह्याच्यामध्ये प्रकाशित केलेली आहेत. नंतर व्यवस्थापन शास्त्र जे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होतं ते आपण प्रकाशित केलं आहे. त्याच्यामध्ये काय फक्त पक्षी निरीक्षण नाही ज्याला म्हणता येणार, पण पक्ष्यांचं संपूर्णपणे पुनरुत्पत्ती कशी होते किंवा त्यांचा वंश पुढे कसा जातो किंवा तो कशा पद्धतीने जातो असे शास्त्रशुद्ध निरीक्षण केलेलं. मृगदेवाचे हंसदेवाचे मृगपक्षी शास्त्र असा ग्रंथ आहे, तो आपण प्रकाशित केला आहे. अशी 5 पुस्तकं याच्यामध्ये प्रकाशित झाली आहेत. आणि आता फक्त होतंय असं की यातलं प्रत्येक पुस्तक म्हणजे 3 ते 4 वर्ष चालणारा प्रकल्प आहे. कारण आधी संपूर्ण अभ्यास करून अनेक ठिकाणाहून ही माहिती आधी जमा करावी लागते, संदर्भ जमा करावे लागतात, ते अचूकतेने हे तपासून राहायला लागतं आणि मग त्यानंतर त्याच्यावरती पुस्तक लिहिण्याचं काम सुरू होतं. तर त्यामुळे प्रत्येक पुस्तकाला अतिशय वेळ लागतो. पण या निमित्ताने अजून एक गोष्ट अशी आमच्या लक्षात आली, की आपण म्हणतो की तरुण पिढीला याच्यामध्ये काही रस नाहीये. पण आमचा अनुभव अतिशय उलटा आहे. कारण ही जी शास्त्र संपदा ही योजना ही जी आहे तर ही माझ्या कालावधीमध्ये सुरू झाली.
म्हणजे बाबांच्या काळातच ती सुरू केलेली होती, पण तिचं प्रत्यक्ष काम माझ्या टप्प्यामध्ये सुरू झालं. हम्म. पण मला हे खूप आनंदाने सांगावंसं वाटतं, की या 30 शास्त्रांमध्ये फक्त 3 जण असे आहेत, की जे 40च्या पुढचे आहेत. बाकीचे सर्वच्या सर्व लेखक हे अतिशय उत्कृष्ट संस्कृत असलेले, जाणकार असलेले, त्यांच्या विषयाचा उत्तम अभ्यास असलेले, पण ते सगळे ऋषी जाणले. हो. त्याच्यामुळे हां, तर त्याच्यामुळे असं आपण नाही म्हणू शकत, की तरुण पिढीला पुस्तकांमध्ये रस नाही किंवा हे नाही, कारण माझा अनुभव अतिशय उलटा आहे. ओके. मग याशिवाय आपण इतरही अनेक विषयातली पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. असं नाहीये की आपण फक्त संस्कृत किंवा संस्कृत संबंधी पुस्तकं प्रकाशित करतो. तर सोनोपंत दांडेकरांचं त्यांनी जे ते स्वतः वारकरी होते. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापनाही त्यांनी केलेली आहे. त्यांची कीर्तनं आणि त्यांची प्रवचनं ही वारकरी समाजाचा एक अतिशय मोठा आणि अविभाज्य भाग आहे. तर यातली बरीचशी कीर्तनं, प्रवचनं ही सगळी आपण पुस्तक रूपात आणलेली आहेत. ओके. जीवनाचा नवा विचार किंवा माझी स्वप्ने ही न्यायमूर्ती रामकेशव रानडे जीवन गीता ही त्यांची एक मोठी मालिका अशी आपण पुस्तकं केलेली आहेत. स्वामी सवितानंद यांचे स्तोत्र मंत्राचे विज्ञान हे पुस्तक आपणच केलेले आहे. त्यानंतर त्याची 10 विविध विषयावरची पुस्तकं आपण केलेली आहेत. या सगळ्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. हे पाहिलं की त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये आपण अनिल शिंदे यांचं मानवी जीवनाचा जो एक संपूर्ण इतिहास आहे, तर तो त्यांनी कलियुग, सत्ययुग, कलियुग, द्वापरयुग, त्रेतायुग अशा टप्प्यांमध्ये त्याने तो मांडला आहे. पण तो संपूर्ण मुळातनं वाचायला फार एक तो छान वेगळा अनुभव देतो. अशी आपण खूप गाथा सप्तशती पूर्वीच्या काळी तर ही गाथा सप्तशती म्हणजे देवीची सप्तशती नव्हे, तर ही सप्त म्हणजे 7, शत म्हणजे 100 शेकडा. तर पूर्वी हाल म्हणून राजा होऊन गेला. साधारण 2000 ते 2300 वर्षापूर्वीच्या काळामध्ये तो होऊन गेला. सातवाहन कुळातला तो होता. तर यांनी त्या काळी सगळीकडे समाज जीवनामध्ये आता आपण जे ऐकलेलं आहे की जात्यावरच्या ओव्या वगैरे असे जे आपली आजी म्हणायची की ती स्वतः रचून वगैरे म्हणायची, तर त्या काळी पण ओव्या रचल्या जायच्या, पण त्या ओव्यांना त्या काळी गाथा म्हटलं जायचं. तर तो स्वतः अतिशय रसिक राजा होता. तर त्यांनी त्या सगळ्या गाथा एकत्र केल्या आणि ज्याला अतिशय सुंदर होत्या किंवा एक काही विशिष्ट मूल्य ज्याला होतं, अशा 700 गाथा त्याने एकत्र केल्या. या सगळ्या प्राकृत भाषेतल्या आहेत. तर या सगळ्या गाथा एकत्र केल्या तर त्या 700 आहेत म्हणजे सप्तशत आहेत, म्हणून गाथा सप्तशती असं त्याला नाव दिलं. जोगळेकरांनी याला एक 400 पानांची अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे आणि ती अतिशय अभ्यासपूर्ण आहे. आणि या प्रस्तावनेतनं, या गाथांमधनं त्या काळचं समाज जीवन कसं होतं, ते काय घालायचे, काय खायचे, काय प्यायचे, त्यांच्या परंपरा, रीतिरिवाज काय होते, त्यांचे सण उत्सव कसे साजरे व्हायचे, अशी अतिशय वेगळ्या प्रकारची अतिशय सुंदर माहिती आपल्याला त्याच्यातनं मिळते. अशी ज्याला माइलस्टोन म्हणता येतील अशी अनेक प्रकाशनं आपण केली. आपल्याला ऐकायला जड वाटतं, पण प्रत्यक्षात या सगळ्यांना असलेला वाचक हा खूप मोठा आहे. नंतर आपण दिव्यस्पर्शी म्हणून एक पुस्तक केलं. तर हे रामकेशव भोसले यांच्यावरती ते थोर मसाजिस्ट होते. तर त्यांचं सगळं हे एखाद्या सिनेमासारखी एक त्याची स्टोरी असावी असं त्यांचं संपूर्ण आयुष्य आहे. तसं हे पुस्तक पण लोकांना अतिशय आवडतं. अशी खूप वेगळ्या स्तरातली, खूप वेगळ्या प्रकारची अनेक पुस्तकं आपण केली आणि आपण करतो आहोत. क्या बात. मग तू हे पुस्तक लिहिलंस ना, प्राचीन व्यवस्थापन शास्त्र, की मगाशी आपण पाहिलं की मी वाणिज्य विषयात शिक्षण घेतलं. तर हे सगळं शिक्षण मी डॉक्टर प्राचीन शेजवलकर यांच्या हाताखाली घेतलं. त्यांच्या हाताखाली मी MBA केलं. मग त्याला मध्ये खूप काळ गेला आणि मग आता अलीकडे 13 किंवा 14 साली कधीतरी असेल, आपल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की मी आता PhD करणार आहे. तर ती मला पण बातमी होती, कारण तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं की मी PhD करणार आहे. आणि मी काय तिकडे लक्ष दिलं नाही. मी ते सगळं झटकून टाकलं. कारण सगळ्या म्हणजे ऑफिस सांभाळणं, घर सांभाळणं आणि हे सगळं करून मी तो अभ्यास कधी करणार होते, संशोधन कधी करणार होते आणि त्याचं मी काय करणार होते.
त्याच्यामुळे मी काय तिकडे लक्ष दिलं नाही. अशी हो. 2 वर्ष गेली. मग एकदा सर आले. ते म्हणाले, "तू हे ह्याच्यावरती तू पी-एच-डी केलीच पाहिजे." ओ. आता प्रश्न असा आला, की मी 10वी नंतर एम-बी-ए होईपर्यंत माझं संपूर्ण शिक्षण हे डॉक्टर शेजवलकरांनी करून घेतलं. कारण ते आमचे ते ते गेले त्या क्षणापर्यंत ते आमच्याकडे लिहित होते. हो. 62 वर्षे त्यांनी आमच्याकडे कंटिन्युअस लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं माझ्याकडे खूप लक्ष होतं आणि ते माझे सर्वार्थाने गुरु होते. त्यामुळे आता गुरुचा शब्द मी कसा काय डावलायचा असा मला प्रश्न पडला. बरं, मग आता पी-एच-डी करायची. पण ती आता पी-एच-डी कशावरती करायची? कारण तोपर्यंत एम-बी-ए संपून ती सगळी लाईन बाजूला सोडून मी या व्यवसायात आले होते. हो. मला माझा हा व्यवसाय करताना एम-बी-एचा खूप फायदा झाला. पण तो मी खूप वेगळ्या पद्धतीने राबवला. त्याच्यामुळे एम-बी-एतल्या कुठल्या मॅनेजमेंटमधल्या कुठल्या विषयावरती मी काय करायचं, तर मी कसं काय करणार? मग मला लक्षात आलं, की हे सगळं करताना मी कौटिल्य अर्थशास्त्र वाचलं होतं. तर कौटिल्य अर्थशास्त्र वाचताना किंवा मुळातच शासन संस्था आपल्याकडे कशी अस्तित्वात आली, हे सगळं वाचताना मला असं लक्षात आलं, की पूर्वीच्या काळी राज्य कसं चालवायचं, हे जर आपण बघितलं, तर ते सगळंच्या सगळं आताच्या काळातली एखादी मेगा कंपनी, एखादी कॉर्पोरेट इन्स्टिट्यूशन ही आपला कारभार कसा चालवेल, त्याच पद्धतीने त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे. तर मग याचा अर्थ ते राज्य कसं चालवायचं हे जे सगळं आहे, हे व्यवस्थापन शास्त्राचं होतं त्या काळाचं. म्हणून मग मी हा विषय निवडला, की प्राचीन व्यवस्थापन शास्त्र. अरे त्या वा. अनुषंगाने अभ्यास करत गेले आणि तो माझा थिसिस मी सबमिट केला. तो सरांना दाखवला. नंतर विजय भटकर यांनी पण तो पाहिला आणि देगलूरकर सर यांनी पण तो पाहिला. मग त्यांना तिघांना तो अभ्यास अतिशय आवडला. कारण या पद्धतीने कोणी संशोधन केलेलं नव्हतं. म्हणजे चाणक्याचा विचार वगैरे अशा पद्धतीने झालेलं होतं. पण ते जे सगळं संशोधन आहे, तर ते त्याच्यामध्ये त्यांनी मूळ चाणक्याला काय म्हणायचंय किंवा मूळ संदर्भ काय किंवा ते काय, कुणी कुठे काय म्हटलेलं आहे आणि हे कशाच्या आधारावरती हे विधान होतंय किंवा ते खरोखरच तसं आहे की नाही, हे सांगणारं लेखन कोणीच केलेलं नव्हतं. आणि माझ्या पुस्तकामध्ये मात्र मी संपूर्णपणे मूळ श्लोक, संदर्भ, त्याचा अर्थ असं सगळं देत ते केलेलं होतं. त्याच्यामुळे भटकर सरांनी असं ठरवलं, की हे काय नाही, या प्रबंधाचं आता तू पुस्तकच केलं पाहिजे. म्हणून मग मी आणि मग तोपर्यंत आपली शास्त्र संपदा ती सीरियल पण चालूच होती. म्हणून मग मी प्राचीन व्यवस्थापन शास्त्र असं थिसिस मी संपूर्णपणे परत त्याच्यावर काम केलं. त्याचं पुस्तक रूपांतर केलं आणि मग ते पुस्तक प्रकाशित केलं. चांगला प्रतिसाद मिळाला. हो, खूपच छान. उमा, प्रसाद प्रकाशन म्हणजे प्रकाशन संस्था म्हणल्यावर अनेक पुस्तक प्रदर्शनात तुम्ही सहभागी होता ना, किंवा तुम्ही प्रदर्शन भरवता, तर तो अनुभव आम्हाला सांग ना. हो. पुस्तक प्रदर्शन हा अतिशय खूप एक चांगला अनुभव असतो, छान असतो. कारण तिथे तुम्हाला थेट तुमच्या वाचकाशी संबंध येतो आणि वाचकाचा एक अभ्यास करता येतो. तिथे त्याचे प्रतिसाद समजून घेता येतात. त्याला काय हवं आहे हे नक्की शोधता येतं. म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो ते आपण करतो. ते तिथे होतं. हा एक व्यावसायिक भाग झाला. वाचकांच्या दृष्टीने त्यांना एकाच वेळेला अनेक पुस्तकं एकत्र उपलब्ध होतात. तर त्यामुळे हा वाचकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग होतो, की त्यांना एका ठिकाणी एका छताखाली अनेक पुस्तकं मिळतात. पुस्तकांच्या बाबतीत काही वेळेला असं होतं, की काही पुस्तकांची जाहिरात होते, काही पुस्तकांची जाहिरात होत नाही. त्याला अनेक कारणं असतात. पण ज्याची जाहिरात होत नाही, अशी काही पुस्तकं अतिशय चांगली पण असतात. तर या प्रदर्शनांच्या निमित्ताने ती पुस्तकं सगळी आपल्याला वाचकांसमोर ती नेता येतात. आणि वाचक हे सगळं बघण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. हे प्रत्येकाला आम्हाला नव्याने जाणवतं. आणि त्यामुळे जी आम्ही प्रदर्शनं भरवतो, तर तिथे प्रचंड प्रतिसाद मिळतो. आत्ताच 19 सालीच आम्ही डोंबिवलीला पुस्तक प्रदर्शन भरवलेलं होतं. 50,000 पुस्तकं आम्ही तिथे घेऊन गेलेलो होतो. आणि डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबई आणि तिकडच्या आजूबाजूच्या परिसरातनं प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. आणि अतिशय सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या.
पण त्यानंतर कोरोना आला त्याच्यामुळे आम्ही प्रदर्शन भरवू नाही शकलो. पण आम्हाला अजूनही पत्र येतात किंवा फेसबुकवर जिथे जिथे आम्हाला संपर्क साधणं शक्य आहे, तिथनं लोकं आम्हाला तिथली म्हणत असतात, "नाही तुम्ही परत या तिथे प्रदर्शन घेऊन या." पण दुर्दैवाने आताच्या परिस्थितीत ते परत शक्य नाही. पण बरोबर. काळाप्रमाणे काही बदल झालेले जाणवतात. तर ते असं वाटतं, की आता ई-बुक्स आलेली आहेत किंवा डिजिटल माध्यम वाढलेलं आहे. तर त्याचा परिणाम होईल असं वाटत होतं. पण प्रत्यक्ष प्रदर्शनात गेलं तर मग तसं नाही वाटत. कारण तिथे लोकं प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्यासाठी हे खूप उत्सुक असतात. आणि काही पुस्तकं ही प्रत्यक्ष हार्ड कॉपी आपण ज्याला म्हणतो किंवा फिजिकल कॉपी ज्याला म्हणतो, तर ते हातात घेऊन वाचण्याने जे समाधान मिळतं, तर ते ई-बुक वाचण्याने मिळत नाही असं बरेच जणांचं मत असतं. तर त्याच्यामुळे या लोकांना पुस्तक प्रदर्शन हवंच असतं आणि पुस्तकं म्हणजे हार्ड कॉपी त्यांना हवी असते. तर त्याच्यामुळे बदल तर झालेले आहेतच. पण तरी सुद्धा अजून पुस्तकं विकत घ्यायला लोकं उत्सुक असतात, वाचक उत्सुक असतात. त्यांचा जो प्रदर्शनाला जो प्रतिसाद मिळतो तो कुठेही कमी झालेला मला जाणवला नाही, कधीच जाणवला नाही. आणि म्हणजे थोडक्यात एकंदरीत असं म्हणायचं तर जी लोकं पुस्तकं वाचतात त्यांना पुस्तकं हवीच असतात. ज्या लोकांना ई-बुक्स हवी असतात किंवा जे असतात तर ते तिथे वाचतात. पण वाचन म्हणून शाबूत आहे. मग त्याचा माध्यम बदलेल असं आपण म्हणूया. मग ते Facebookवर असेल, ते WhatsAppवरती असेल, ई-बुक्सवर असेल. पण वाचणारा जो असतो, वाचक जो असतो तो वाचतच राहतो. बरोबर आहे. उमा, नवीन पिढीला संस्कृत समजण्यासाठी त्यांची त्याप्रती रुची वाढवण्यासाठी तू प्रसाद ज्ञानपीठाची स्थापना केलीस. तर त्याबद्दल आम्हाला सांग ना. हो. अ, अ, सांगते. ज्यावेळेला आम्ही वेद, उपनिषद, पुराणं ती हे केली, तर ती सगळी पुस्तकं लोकांनी वाचली. त्यानंतर मग शांकर ग्रंथावली, देवभाषेचे लेणे, मराठीचे लेणे अशा सगळ्या एक-एक योजना पुढे येत गेल्या. बरं. लोकांची ती सगळी वाचकांची पुस्तकं ती आमच्या सभासदांची ती सगळी वाचून झाली. हं. पण त्यानंतर त्या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं, की एवढी पुस्तकं तुम्ही आम्हाला दिली. आम्ही ती सगळी अगदी व्यवस्थित वाचून काढली. पण आता आम्हाला त्याच्यामध्ये ते समजून घेताना काही शंका येत आहेत किंवा आम्ही एवढा सगळा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही आता आमची परीक्षा घ्या आणि आम्हाला एक सर्टिफिकेट द्या, की आम्ही हा अभ्यास केलेला आहे. असं लोकांच्या वेगळ्या-वेगळ्या प्रतिक्रिया आमच्याकडे यायला लागल्या. प्रत्येकाचा अँगल वेगळा होता. पण त्या सगळ्याचा मतितार्थ हा होता, की तुम्ही हे रीतसर आम्हाला शिकवा किंवा तुम्ही आम्हाला आमची परीक्षा घ्या किंवा त्यातला काही जो अवघड भाग आहे, तो तरी तुम्ही आम्हाला शिकवा. तर सुरुवातीला असं होत होतं, की बुवा आम्ही प्रकाशक आहोत, तर शिकवणं हा काही आमचा व्यवसाय नाही. पण जेव्हा मागणी ती वाढत जायला लागली, तर तेव्हा मग आम्ही असा विचार केला, की आता आपण याच्याबद्दल काहीतरी करायला हवं. म्हणून मग आपण प्रसाद ज्ञानपीठ सुरू केलं. मग त्याच्यामध्ये संस्कृत भाषेची तोंडओळख किंवा पाली, प्राकृत या भाषा शिकवणं किंवा म्हणजे थोडक्यात आम्ही इथे कस्टमाइज्ड लर्निंग केलेलं होतं किंवा अमुक एकच भाग तर तो आम्ही शिकवतो. मग त्याच्यामध्ये मग आम्ही गोपद ब्राह्मण शिकवलं. अमेरिकेतल्या, ऑस्ट्रेलियातल्या अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं. जर्मनीला एक ब्रिगिटा रिटर म्हणून एक बाई आहे. तर त्या आमच्याकडे नेहमी संस्कृत शिकण्यासाठी येत असतात. दरवर्षी 2 वर्षांनी 3 वर्षांनी असे त्या येतात. इथे 2 महिने राहतात आणि संपूर्ण अभ्यास करून जातात. मग दरवेळेला पुढचा टप्पा असं त्या करत जातात. मग तिकडे गेल्या की तो जे काय ते शिकून गेलेले असतात त्याचा ते अभ्यास करतात. मग आम्ही इथनं आता तर खूप बदललेलं आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सगळे पत्रव्यवहाराने करत होतो किंवा मेल्स थ्रू करत होतो. असे वेगळे हे करत होतो आणि आता आपण त्याचा काय म्हणायचं ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आपला तो आता सुरू होईल. तो आपला तयार होत आलेला आहे आणि ज्याच्यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण थेट शिकवणार आहोत. अरे वा, हे खूप छान होईल आणि याची खूप गरज आहे आता, नाही का? ओके. काळाप्रमाणे तू प्रसाद प्रकाशनमध्ये कसे बदल करत गेलीस ते ऐकून घ्यायची मला उत्सुकता आहे. हो, ज्याप्रमाणे आम्हाला बदल तर करावेच लागले, प्रत्येकालाच करावे लागतात.
हा, बदल हा काळाचा स्वभाव आहे, त्यामुळे तो केलाच गेला पाहिजे. बरं, आता हे जे बदल आहेत, ते अनेक पातळ्यांवरती होत गेले. एक बरं. म्हणजे व्यवस्थापनामध्ये, हं, एक म्हणजे वाचकांशी आमचा जो संवाद, कम्युनिकेशन जे आहे हं, त्याच्यामध्ये, हं, पुस्तकांमध्ये, पुस्तकांच्या विषयांमध्ये, हं. मासिकामध्ये, मासिकाचे विषय, अशा अनेक पातळ्यांवरती आम्ही हे बदल केले. हं. मॅनेजमेंटमध्ये खूप तरुण मुलं आता आमच्याकडे येतात. हं, तरुण मुलं आमच्याकडे कार्यालयामध्ये काम करत असतात. त्यामुळे हं, त्यांचे नवे विचार, नव्या कल्पना हे आमच्याकडे सतत राबवले जातात. आम्ही हं, सतत त्यांच्याशी बोलत असतो. त्यांच्या कल्पना राबवण्याकडे आम्ही सतत लक्ष देत असतो. हं, नवीन लेखकांना प्रोत्साहन देऊन नवे विषय प्रसारमध्ये यावेत, यासाठी हं. आम्ही सतत प्रयत्न करत असतो. बरं. त्यानंतर काळाप्रमाणे वेबसाईट सुरू झालेली आहे. तिथे आता ई-कॉमर्ससाठी करण्यासाठी ते सुरू केलेलं आहे. क्या बात. हे जे सगळं मगाशी जे ज्ञानपीठामध्ये एक मोठा विषय बोलायचा राहिला, पण तो अजून पुढे गेला नाहीये म्हणून सांगते. पण याचा या बदलांशी संबंध आहे म्हणून इथे परत सांगते. हो. हे जे शिकवायचं जे आहे, तर हं, याच्यासाठी आम्ही वेगळे कोर्स तयार केले. म्हणजे ते फक्त लेक्चर, नोट्स किंवा अशा पद्धतीचे नव्हते. तर त्याचा आम्ही संपूर्णपणे ॲनिमेटेड ऑडिओ व्हिज्युअल असा आम्ही इंटरॅक्टिव्ह कोर्स तयार केला. हो. मेघदूत हा पहिला कोर्स आम्ही तयार केला. हं, हं, तर मेघदूत हाच विषय आम्ही का घेतला, तर एक तर त्यामध्ये वाचकांना अतिशय रस होता. हं. आणि हे काव्य असं आहे, की ते अतिशय चित्रदर्शी काव्य आहे. त्यातले जे श्लोक आहेत, ते अतिशय चित्रदर्शी आहेत. तर हं. त्याच्यामुळे आम्ही त्या श्लोकांप्रमाणे आम्ही चित्र काढून घेतली. त्या चित्रांना आम्ही ॲनिमेशन दिलं. हं. त्या श्लोकांना व्हॉईस ओव्हर दिला. हो. ज्या प्रत्येक शब्दावरती तुम्ही कर्सर नेलात, तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो. खालती हो. शिवाय त्याचा गुणावेदित अर्थ दिलेला आहे. असं बरं. करून तो प्रत्येक श्लोक हा चित्रांमधून, ॲनिमेशनमधून अशा सगळ्या पद्धतीने हा आपल्याला कळतो. तर काळाप्रमाणे म्हणजे आता जुन्या काळची पद्धत जी होती शिकवण्याची, की समोर विद्यार्थी बसले, शिक्षक शिकवतोय, तर ती पद्धत आता आपल्याला चालणार नाही. तर ही नाही. काळाप्रमाणे आम्ही ही पद्धत बदलली. हं. म्हणजे त्या ॲनिमेशनमध्ये आता त्याच्यामध्ये एक कालिदासाच्या उपमा अतिशय सुंदर असतात. बरं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला आहे. अ, शब्द मी विसरले, पण त्याचा बरं. अर्थ असा, की हं, 2 मेंढे धावत-धावत हं, येतात आणि हं, एकमेकांना टक्कर देतात. तर तो हं. जो खेळ आहे, तर ते कालिदासाने त्याचा ती उपमा 2 ढगांवरती केलेली आहे. तो जो हो. ढग जो आहे, तर तो हं, पळत-पळत येतो आणि रामगिरी पर्वताचं जे शिखर असतं, तर त्याला तो धडक देतो. तर तो ढग आणि पर्वत हे दोघं जण हे खेळ खेळतात. तर ही उपमा नुसतं अर्थ सांगून ती हं, त्याच्यातली मजा कळणार नव्हती. म्हणून मग आम्ही त्या ढगाला ॲनिमेशन दिलं. तो ढग हो. पळत-पळत येतो, त्या डोंगराला धडक देतो आणि मग थोडीशी वीज चमकते, मग थोडासा पाऊस पडतो आणि मग तिथे तो शब्द येतो. हं. क्या बात. प्रत्येक शब्द त्यातलं सौंदर्य सांगण्यासाठी आम्ही चित्राची ॲनिमेशनची मदत घेतली आणि अरे वाह! मग आम्ही आमच्या अंकामध्ये केले, अंकाच्या विषयात केले, आमच्या पुस्तकात केले, आमच्या पुस्तकाचं रूप बदललं. अशा वाह! अनेक अंगांवर, सर्व पातळ्यांवरती आम्ही हे सगळे बदल करत गेलो. क्या बात. खूप छान. अ, मला विचारायचंय की तुमच्याकडे ज्या प्रकारची पद्धतीची पुस्तकं लिहिली जातात, तर त्याच्यासाठी लेखकांसाठी काही तुम्ही उपक्रम राबवता का? म्हणजे काही कार्यशाळा किंवा कसं लिहायचं असं? लेखकांसाठी आम्ही नेहमीच उपक्रम राबवतो. हं, ही जी शास्त्रज्ञ संपदा योजना आपली जेव्हा सुरू झाली, त्याही हं, वेळेला किंवा इतर प्रत्येक वेळेला जेव्हाही एखादी नवीन योजना सुरू होते, तर हं. त्या वेळेला आपण त्या अनुषंगाने आपण एक कार्यशाळा घेतो. त्या बरं. कार्यशाळेमध्ये त्या योजनेशी संबंधित लेखक तर असतातच, पण आपले बाकीचे जे लेखक असतात, तर तेही त्यासाठी तिथे उपस्थित असतात. आणि मग त्या कार्यशाळेमध्ये आपण त्यांना कशा पद्धतीने आपल्याला लेखन हवं आहे किंवा लेखन एकंदरीतच लेखन कसं असावं, ते वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यामध्ये कसं असावं, की एकतर शब्द अतिशय सोपे असायला हवेत. विषय कितीही जड असू देत, पण शब्द खूप सोपे असायला पाहिजेत. ते वाचताना लोकांना असं वाटलं पाहिजे, की आपण खूप मोठा जड काही अभ्यास करतोय असं नाही व्हायला पाहिजे. तर अतिशय सोपेपणाने
लोकांना तो विषय त्यांच्यापर्यंत तो गेला पाहिजे. त्याचबरोबर शास्त्र संबंधीच्या किंवा या योजनांच्या संबंधाने आम्ही अशी सूचना देतो, की मूळ पुस्तक जे आहे, त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच तुम्ही सांगायचं. तुमचं मत तिथे मांडायचं नाही. तुमचं मत आहे ते स्वतंत्र आहे, पण ते तिथे तुम्ही स्वतंत्र द्यायचं. तुम्हाला जे वाटेल ते त्या लेखकाचं मत म्हणून ते तुम्ही तिथे द्यायचं नाही. किंवा यासारख्या योजनांमध्ये एक म्हणजे शास्त्र संपदेसारख्या योजनांमध्ये एक धोका असा असतो, की काही वेळेला लेखक असा अट्टहास धरून चालतो, की नाही आमच्याकडे पूर्वी हे होतं असंच मी मांडणार. तर तसं नाही. असेल तर आहे म्हणायचं, नसेल तर नसेल म्हणायचं. असेल तर ते का आहे ते सहसंदर्भ सांगायचं. नसेल तर ते का नाहीये हे पण सहसंदर्भ सांगायचं. म्हणजे थोडक्यात कुठलाही अभिनिवेश ठेवायचा नाही. ते आमच्याकडे होतं ते असं कुठलाही अभिनिवेश ठेवायचा नाही आणि जे आहे तसं ते मांडायचं. त्याप्रमाणे मग मांडणी किंवा कशा पद्धतीने लिहावं, सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा, अशा अनेक लेखनाशी संबंधित सगळ्या गोष्टी आम्ही तिथे लेखकांना सांगतो. क्या बात आहे. उमा, कवी म्हणून देखील तू तुझी ओळख निर्माण केलीस, तर त्याचे काही अनुभव सांग ना. कवी म्हणून माझी मी ओळख निर्माण केली झाली ती ओळख, पण मुळात मी कवी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी असं फार कधी उत्सुक नव्हते. मला कविता लिहायला आवडायला लागलं. मग मी फेसबुकवरती कविता पोस्ट करत असे, पण तिथे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि मग त्यानंतर खूप लोकांना माझी कविता आवडायला लागली. मग त्यातून हळूहळू माझी ओळख निर्माण झाली. पण त्याच्यामध्ये अनुभव म्हणाल तर 2 अनुभव खूप छान आले. जयपूरला एक राजस्थानी गृहस्थ आहेत, गोविंदलाल ओझा म्हणून. तर त्यांनी असं सुरू केलं, की माझी कुठलीही कविता तिथे पोस्ट झाली रे झाली, की ते तिचं अतिशय अगदी 100% अगदी खोल जाऊन रसग्रहण करत असत. त्याचे संपूर्ण अर्थ ते रसग्रहण ते मला त्याची पत्रच्या पत्र पाठवत असत. ते मेल करत नसत, ते फेसबुकवरची मेसेज पाठवत नसत, पण ते मला पत्र पाठवत असत. आणि त्या पत्रामध्ये अतिशय अगदी हे केलेलं असतं. म्हणजे आपली कविता इतकं कोणीतरी इतकं सिन्सिअरली वाचतंय आणि तिचा इतका अभ्यास करतोय, हा अनुभव मला फार नवीन होता आणि मला आवडला तो. दुसरा अनुभव म्हणजे तूच माझं पुस्तक काढलं, काव्यसंग्रह तू माझा काढला. तर ऍक्च्युली तेव्हा असं होतं की मी प्रकाशक होते, त्याच्यामुळे मी काय कोणाकडे जाऊन माझं पुस्तक काढा म्हणायचा प्रश्न कधी आला. पण तुला कविता आवडली आणि त्याच्यामुळे तू म्हणाले की मी काव्यसंग्रह काढते, त्याचा मला असा खूप आनंद झाला. अरे वा, दुसरा प्रकाशकाला असं वाटतं की अरे आपला कविता संग्रह काढावा. तर तो खूप मला आनंद झाला त्याचा खूप. आणि मग लोक कधी कधी मी बाहेर गेले की भेटतात. हा, तुम्ही उमा पडोस ना फेसबुकवरती तुम्ही लिहिता? हो मीच ती. आम्ही वाचतो तुमची कविता. म्हणजे हळूहळू कवितेमुळे मला लोक ओळखायला लागले. म्हणजे प्रसारमुळे आधी मला लोक ओळखत होते, ते हळूहळू कवितेमुळे ओळखायला लागले. तर तो एक छान अनुभव होता, आवडला मला. हौशी लेखकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची एक योजना आहे ना, प्रसाद प्रकाशनची. प्रसादची जी स्थापना झाली तर ती मुळात नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी झाली. आणि त्यामुळे मला 75व्या वर्षी सुरू असताना मला असं वाटलं की या एका माइलस्टोन साठी आपण आपला जो स्थापनेचा उद्देश आहे त्या अनुषंगाने आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे मग मला असं वाटलं की 75 वर्ष पूर्ण होताना आपण हौशी लेखकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून मग अशी योजना आपण ठरवली, आखली की पुस्तक प्रकाशन करताना एक महत्वाची गोष्ट नेहमी आड कुठली येत असेल तर ते मोठ्या प्रमाणात काढायला लागते. म्हणजे त्या 500 किंवा 1000 अशा प्रती त्याच्या काढाव्या लागतात. त्याच्यामुळे त्या पुस्तकामध्ये होणारी एकंदर गुंतवणूक जी असते ती ही खूप मोठी होते. मग प्रकाशक हा विचार करायला लागतो की ठीक आहे हे पुस्तक काढायचं, मग मला यासाठी जर एवढी गुंतवणूक करायची असेल तर मग मी पुस्तक चांगलं असेल, त्याबद्दल पुस्तक कसं आहे या गोष्टीचा इथे फारसा संबंधच नसतो.
पण जर हे पुस्तक विकलं गेलं नाही, आपल्या दृष्टीने अतिशय छान असलेलं पुस्तक जर का लोकांनी ते स्वीकारलं नाही आणि जर ते विकलं जात गेलं नाही, तर त्याच्यामध्ये ती जी सगळी गुंतवणूक असते, तर ती पूर्णपणे वाया जाते. हो. ही एक भली मोठी भीती प्रकाशकाला असते. त्याच्यामुळे तो खूप सावध असतो, की मी जर पुस्तकं घ्यायचं प्रकाशनाला, तर मग मी ही रिस्क घ्यायची का? नको. हो. जर खात्रीचा माणूस असेल, खात्रीचं जर का पुस्तक विकलं जाणार असेल, तरच मी करेन. हम्म. पण हे मला दरवेळेला जाणवायचं, मी सुद्धा नाही म्हटलेलं आहे, याच भीतीने. पण मला हे कुठेतरी मनामध्ये डाचायचं, की असं नाही, हे ह्यांचं लेखन जर इतकं चांगलं आहे, तर ते पुढे कुठेतरी यायला पाहिजे. मग या निमित्ताने मी प्रिंट ऑन डिमांड हे मशीन घेतलं. प्रिंट ऑन डिमांड मशीन म्हणजे काय? तर एक पासून कमीत कमी एक पासून आपण कितीही प्रती त्याच्यावरती प्रसिद्ध करू शकतो. बर. त्याच्यामुळे नवीन पुस्तक काढताना जे एक मोठा बॅरियर असतो, की 300, 500, 1000 या पटी आणि त्याच्या पुढे असंच पुस्तक तुम्हाला काढलं पाहिजे. तर तो बॅरियर इथनं बाहेर गेला. बरोबर. मग जर एखाद्या विषय लेखकाला वाटलं, की आपलं पुस्तक तर व्हायला पाहिजे, तर मग याला 50-100 अशा कमीत कमी प्रती पण त्याला काढता यायला लागल्या. म्हणून मग आम्ही या वर्षाच्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं, की आपण कमीत कमी 100 पानं असतील, 100 पानांपासून 250-300 पानापर्यंत आपण पुस्तक करून देतो. त्याचा अतिशय कोणत्याही प्रकारचा आम्ही 1% सुद्धा प्रॉफिट त्याच्यामध्ये ठेवत नाही. फक्त खर्च मात्र आम्ही त्याचा घेतो. त्याचा पेपर, ते पुस्तक एकंदरीत तयार करण्याचा जो खर्च असतो, तो आपण घेतो. आणि 50 प्रती आपण त्याला फ्री देतो. आणि त्याच्यावरती त्याला जर असं वाटलं, की नाही अजून 50 प्रती आपल्याला हव्या आहेत, तर आपण त्यासाठी फक्त प्रिंटिंगचे जे काय असतील, प्रिंटिंग आणि बाइंडिंगचे जे मिनिमम चार्जेस जे असतील, तर ते आपण घेतो आणि ते त्याला देतो. या योजनेमुळे 100 पानांचं पुस्तक 50 प्रतींसहित लेखकाला फक्त 11,500 मिळतं. 11,500 ही किंमत तसं पाहिलं तर कोणीही सहज खर्च करू शकतं असं आहे. त्याच्यामुळे ज्याही कोणाला असं वाटतं, की आपलं पुस्तक प्रसिद्ध व्हावं, तर असा कोणीही लेखक यामध्ये अतिशय अल्प मूल्यामध्ये सहज पुस्तक प्रकाशित करू शकतो. मग त्यानंतर त्याला जर वाटलं, की आता आपण विकावं, तर मग आम्ही विक्रीची सोय करून देतो. म्हणजे थोडक्यात ज्यांनी लेखक म्हणून एस्टॅब्लिश व्हावं, यासाठी जे काही आम्हाला करणं शक्य असेल ती संपूर्ण मदत आम्ही करतो. मग आम्ही आमच्या मासिकातनं त्याचं प्रमोशन करतो, फेसबुक पोस्टमधनं प्रमोशन करतो. असं सगळीकडनं जेवढं म्हणून ते पुस्तक आम्ही पोहोचवत आहे, तर ते आम्ही सगळं करतो. त्यामुळे असे हौशी लेखकांना या योजनेमध्ये खूप सहभागी होतात. अरे वा. त्याच्यामध्ये अजून पण एक काही भाग आहे, म्हणजे आता आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे 50 किंवा आईचं सहस्र चंद्र दिशेने, वडिलांचा असा काहीतरी एक मोठा हे आहे, तर त्यांनी काही लिहिलेलं असतं म्हणा किंवा त्यांच्या आयुष्याचे त्यांचे जे चरित्र आहे, तर ते खूप महान नेते वगैरे नसतील, पण त्या कुटुंबियांसाठी त्यांचं चरित्र हे खूप मोठं असतं. तर मग त्या निमित्तानं आम्ही ते पुस्तक त्यांना करून देतो. आणि मग ती त्यांच्या आई-वडिलांसाठी ही खूप एक वेगळी आणि मौल्यवान भेट असते, कारण त्याच्यामध्ये सगळं आयुष्य त्यांचं एकत्र आलेलं असतं. तर अशा वेगळ्या पद्धतीने ही पुस्तकं तिथे पुढे जातात. खूप छान. उमा, भाषा व्यवसायातील एक गोष्ट तुला बदलायची असेल तर ती तू कोणती बदलशील? भाषा व्यवसायामध्ये हल्ली मला असं जाणवतं, की मध्येच फेसबुकवरती बघितलं तर प्रत्येक पोस्ट किंवा कमेंट खालती बारीक अक्षरात एक ओळ येते, फ्री ट्रान्सलेशन. तिथे आपण क्लिक केलं की लगेच तिथे त्याचं ट्रान्सलेशन खालती येतं. खूप सोय होते. खूप पटकन आपल्याला संवाद जो असतो तो खूप पटकन साधला जातो किंवा सगळं हे होतं. पण मला असं वाटतं, की हे जे मेकॅनिकली जे होतं, तर त्याच्यामध्ये आणि एखाद्या माणसाने केलेला अनुवाद जो असतो तो, त्याच्यामध्ये हा निश्चितच खूप फरक असतो. आणि माणसाने केलेला म्हणजे शेवटी भाषेचा उद्देश हा, की कम्युनिकेशन, की जे हृदयी ते हृदयी घालणे, हा खरं म्हणजे भाषेचा एक हे महत्वाचा हे म्हणजे मुळात भाषा आधी अस्तित्वात याच उद्देशाने आहे किंवा ती घडवलेली. तर त्यामुळे मला असं वाटतं, की ऑटोमॅटिक ट्रान्सलेशनमध्ये पण आता Google ट्रान्सलेट वगैरे त्याच्यामुळे मदत पाहिली तसं तरी खूप होते. पण तरी ह्याच्यामधला जो मानवी घटक जो आहे,
तर तो यामुळे बाजूला पडता कामा नये असं मला फार वाटतं. म्हणजे मला जर बदलता आली गोष्ट तरी ती मी मानवी घटक तसाच राहावा, तो मेकॅनिकल होऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. क्या बात. उमा, भविष्यात तुझ्या काय योजना आहेत? भविष्यामध्ये अनेक योजना आहेत. एक म्हणजे आता ही जी हौशी लेखकांचं जे आपण केलेलं आहे ती योजना आहेच. मगाशी आपण जे म्हटलं की सुदेशशास्त्र हे पुस्तक आपण पाहिलं तर ही सगळी जी शास्त्र जी आहे तर ती फक्त शास्त्र म्हणून तिथे म्हणजे फक्त त्याचं पुस्तक उपलब्ध करून देणं हे पुरेसं नाही असं त्या पुस्तकांवरती काम करताना मला जाणवतं. तर त्याच्यामुळे म्हणजे त्या ग्रंथातलं ज्ञान हे जे आहे ते फक्त ग्रंथातच राहिलं असं होता कामा नये असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे या ग्रंथांवरती आपण संशोधन पण सुरू केलं आहे. ते सुदेशशास्त्रामध्ये काही मसाले दिलेले आहेत. तर ते मसाले आता काळानुसार मागे पडलेले ते आता नाहीसे झालेले आहेत. तर त्याच्यामुळं आपण त्याचं परत पुनरुज्जीवन केलेले आहे. ते मसाले आपण नवीन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने संशोधन करून आपण ते काढलेले आहेत. असं प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत संशोधन करून ते त्या पुस्तकातलं जे ज्ञान आहे ते फक्त पुस्तकातच न राहता ते लोकांच्या रोजच्या आयुष्यामध्ये ते गेलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो. मग त्यासाठी आपण तो पुरा फॅशन शो केला आहे. म्हणजे मग प्राचीन इतिहास जो आहे तो अतिशय रटाळ पद्धतीने न सांगता आपण त्याचा फॅशन शो केला. मग त्या फॅशन शो मध्ये आपण सिंधू संस्कृती ते 12वे शतक हा काळ घेतला. त्यातले जे सगळे पोशाख होते मग त्याच्यामध्ये सगळे पोशाख आहेत की मुक्तगृहिणी कशी राहायची, ती काय कपडे घालायची, मग शिकारी राजा तो काय कपडे घालायचा, किंवा सिंधू प्रिस्ट होता तो कसे कपडे घालायचा, ती जी सिंधू डान्सर आहे ती कशी कपडे घालायची, किंवा अजंठा केव्ह मध्ये आपण जी चित्र पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या काळातल्या वस्त्रांची खूप माहिती मिळते. तर ते दागिने हे सगळे आपण तयार केले आणि त्याच्याद्वारे आपण इतिहास लोकांना सांगतो. त्या फॅशन शो मध्ये मॉडेल चालत येतं, तो त्या काळचा पोशाख घालून चालत येतं. ती चालत पुढे येत असताना त्याला अगदी सुंदर म्युझिक दिलेलं आहे. ती चालत पुढे येत असताना एकीकडे त्या पोशाखाची माहिती सांगितली जाते, इतिहास सांगितला जातो. शेजारी हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन चाललेलं असतं, मोठा स्क्रीन लावलेला असतो. तर त्याच्यावरती मूळ फोटो आणि नर्तिकेचा फोटो आणि ते दोघे किती सारखे आहेत हे असं पण दाखवलेलं असतं. आणि असं करून आपण तो काळ सगळ्या तरुण पिढीला आवडेल अशा पद्धतीने आपण तो प्रेझेंट करत असतो आणि या पद्धतीने काम करत करत आपण पुढे चाललो आहोत. क्या बात. उमा, तू खूप छान माहिती सांगितलीस. प्रसाद प्रकाशन काय काय काम करतं आणि करत आलंय हे आम्हाला त्यामुळे खूप नीट कळलं. आणि तू वेळात वेळ काढून आलीस, गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप धन्यवाद. 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 तुला तुझ्या सगळ्या योजनांसाठी, भविष्यातील तुझ्या स्वप्नांसाठी, प्रकल्पांसाठी खूप शुभेच्छा. संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण